मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। मागच्या वेळी आपण भावार्थ रामायणात आपण विश्वामित्र महर्षी रामाला मागण्या करता येतात आणि आधी दशरथ राजा एकदम त्याला ते शॉक बसतो, पण नंतर वसिष्ठ ऋषींच्या मध्यस्थीने ते राम आणि रामाबरोबर लक्ष्मण असं दोघांनाही त्यांना देतात. आणि त्यावेळी आपण पाहिलं, आता मध्ये थोडी गॅप पडली म्हणून थोडस त्याची रिव्हिजन करू की तोपर्यंत ते अगदी राजाला आधी राजा तयार होत नाही तेव्हा त्याच्यावर रागावतायत, हे सगळं करतायत. आणि मग राजा दशरथ जेव्हा रामाला बोलवतो आणि रामाला पाहिल्याबरोबर तो तिथे तो घेतलेला आपण रोल जो आहे गुरूंचा किंवा ऋषींचा, हे सगळं विसरून ते आनंदमग्न होत आहेत. कारण ही पराभक्ती आहे, म्हणजे गुरु म्हणून रामाला शिकवायचं पण आहे आणि त्यावेळी तो परब्रह्म परमात्मा साक्षात सगुण साकार आणि ते पण रूप असं आहे घनश्याम असे नीलवर्णी भगवान. तर त्यांना आणि विश्वामित्र वसिष्ठ हे हजारो काय लाख वर्षापर्यंत जगलेली माणसं आहेत. आपण आता ह्या विश्वामित्र जेव्हा राम लक्ष्मणाला मागायला गेले तेव्हा दशरथाचंच वय 66,000 आहे. तर त्याच्या कितीतरी आधी, म्हणजे लाखो वर्ष जगलेली हे वसिष्ठ आणि विश्वामित्र आहे. वसिष्ठ तर सप्तऋषी आहेत, त्यामुळे ते कल्प होईपर्यंत त्यांचा रोल आहेच. पण ते रामाला पाहिलं, हे रूप आत्तापर्यंत जे अवतार झालेले आहेत, एक दत्तात्रय अवतार वगळता बाकी ज्या अवतारांची माहिती आहे, तर त्या ह्याच्यात असं रूप नाहीये. तर ते रूप पाहायला मिळालं आणि भावविभोर झालेत विश्वामित्र ऋषी. तर 8वा अध्याय संपलेला आणि 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला तेच वर्णन आलेलं आहे की सन्मुख 9व्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे, श्रीरामचंद्राय नमः. सन्मुख देखोनी श्रीराम विश्वामित्राचा मनोधर्म, सुखावोनी सप्रेम आनंदे परम बोलत. ब्रह्मज्ञानी ऋषी आहेत आणि ब्रह्मर्षी आहेत ते, म्हणजे ब्रह्मज्ञानी क्षत्रिय जेव्हा होतात तेव्हा राजर्षी ऋषी ही पदवी प्राप्त होते, पण शरीर क्षत्रियाचं असल्यामुळे त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नाहीत. त्याच्याकरता कितीतरी तप करून ब्रह्मर्षी पदवीही मिळवलेली आहे विश्वामित्रांनी. त्याच्याकरता त्यांचा आधीचा क्षत्रियांचा देह तो सूर्याजवळ जाऊन तो दग्ध होऊन नवीन देह धारण केला आणि मग त्यांना ब्रह्मर्षी पदवी प्राप्त झाली असं सांगतात. महाराजांनी सांगितलेलं आहे प्रवचनात हे. तर हे का सांगायचं की तो जो महात्मा आहे त्याला आकाश निळ्याच्या ऐवजी लाल झालं किंवा मासे आकाशात उडायला लागले किंवा कोणतंही पृथ्वी दुबंगली तरीही त्याला कुठे आश्चर्य किंवा एक्साइटमेंट जी म्हणतो आपण, तर तसं त्या महात्म्याला होत नाही. कारण त्याला सतत सच्चिदानंद परब्रह्म सर्वत्र आहे आणि हा जग जे आहे ते फक्त भासमान आहे आणि तो भासही सच्चिदानंदावरचा असल्यामुळे सर्वत्र सच्चिदानंदाची प्रतीती, म्हणजे तो पूर्ण आनंद कायम आहे. आणि पूर्ण आनंद कायम असल्यामुळे हे शांत रसाचे रस त्यांच्यात परिपूर्ण भरलेला असतो या महात्म्यांच्यात. आणि
ते जेव्हा आनंदाने आणि उत्साहाने काहीतरी बोलतायत तेव्हा तो आनंद किती मोठा आहे. म्हणजे सगुण रूपाचा आनंद त्या निर्गुण निराकाराचा जो पूर्ण आनंद आहे त्याच्यापेक्षाही जास्त भासतोय, जास्त भासत नाहीये, आहे. आणि आपण शुकाचार्यांचंही उदाहरण घेतलं की आत्मसमाधीत असणारे, आत्मस्वरूपात असणारे, स्वस्वरूपात असणारे शुकाचार्य, ते शुकाचार्य ही 4 ओळी फक्त भागवताच्या ऐकल्या आणि हे काय हे काय म्हणून ते तो उत्सुकता, तो आनंद ते थांबवू शकले नाहीत आणि ताडकन उभे राहून विचारले ते काय इतकं गोड काय. आणि इथे तर साक्षात तो परब्रह्म परमात्मा समोर उभा आहे. इतके लाखो वर्ष ज्या रूपाच्या दर्शनाकरता थांबलेत ते रूप समोर आलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की आजी माझे सार्थक कर्म, आजी माझा सफळ धर्म, आजी माझे पूर्ण काम, राये श्रीराम यथार्थ दिसला. तो थोड्या वेळा करता का होईना साक्षात परब्रह्म राजांनी माझ्या ताब्यात दिलाय म्हणाले ते. तर निर्गुण निराकाराचं तर अनुभव येईल, पण तो घनश्याम जो आहे, राम म्हणा कृष्ण म्हणा, तो प्रत्यक्ष बघायला मिळणं आणि ती जाणीव होऊन, म्हणजे राम कृष्ण महाराज हे प्रत्यक्ष बघायला मिळणं हे साक्षात परब्रह्म प्रत्यक्ष बघायला मिळणं आहे. पण जेव्हा हे ज्ञानी महात्मे पाहतात तेव्हा तो आनंद पूर्ण त्यांना लक्षात येतो. अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जेवढी आपली योग्यता वाढलेली असेल त्या स्वरूपात भगवान अवतीर्ण झाल्यानंतर त्याचा आनंद किती आपल्याला जाणवतो, ह्याच्यावरनं आपली प्रगती किती झाली ते ओळखावं. कारण दुर्योधनासारखे आहेत, त्यांना श्रीकृष्णांना पाहून आनंद झालेला नाहीये. कंस जेव्हा श्रीकृष्णांना प्रथम पाहतो तेव्हा त्यांना तो साक्षात यमासारखा आणि मृत्यूरूप दिसतोय. त्यामुळे त्यांनाही तो आनंद भोगता आला नाही. किंवा आनंददायक जे चतुर्भुज रूप आहे ते सोडून त्याच्याच विनंतीने, म्हणजे अर्जुनाच्याच विनंतीने विश्वरूप दाखवल्यावर त्या रूपात त्यांच्या विकराळ दाढात सगळे कौरव जात आहेत. ते पाहून हनुमंत आनंदित आहे, तो संजयही आनंदित आहे, पण अर्जुनाला भीती वाटलेली आहे. कारण तेवढी योग्यता निर्माण झालेली नाहीये. आणि ती योग्यता कशी निर्माण होईल, तर त्याच रूपाच्या ध्यानाने, त्याच रूपाच्या नामाच्या स्मरणाने ते प्रेम जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्यांच्या रूपाबद्दल, त्यांच्या नामाबद्दल, त्याच्या आवाजाबद्दल. म्हणजे आपण मागच्या वेळी हे म्हटलं की महाराजांची प्रवचनं ऐकायची ज्ञान होण्याकरता हे तर झालंच, पण नुसता तो आवाजच ऐकण्यात इतकं प्रेम आहे, तो इतका आनंददायक आवाज आहे. आणि तो आनंद जसा वाढत जाईल तसं तसं आपली शुद्धता होईल आणि जशी जशी शुद्धता होईल तसा तो आनंद वाढत जाणार आहे. तर हे तर इथे साक्षात स्वतः ईश्वर स्वरूप महात्मे आहे ते. विश्वामित्र आणि वसिष्ठ दोघेही. तर विश्वामित्रांना तो आनंद की जे परब्रह्म सर्वत्र आहे तेच या सगुण साकार रूपात आनंददायक राम. नावच राम, हा आनंद देणारा तो राम, ज्याच्यात सगळे रमतात तो राम, असं साक्षात नावानी रूपानी गुणानी सर्वांना आनंद देणारं असं ते रूप समोर आल्यानंतर विश्वामित्र त्यांना त्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत. आणि ते म्हणतायत माझ्या जीवनाचं, माझ्या सगळ्या कर्माचं, माझ्या सगळ्या गोष्टींचं आणि मी पूर्ण काम झालो. ऍक्च्युली मुक्ती लाभ झाल्यानंतर, आत्मज्ञान मिळाल्यानंतर सर्व काम गेले, पण पराभक्तीचा जो काम आहे तोही परिपूर्ण झाला. तो राम मला भेटला, हा तो आनंद आहे. आणि
म्हणजे एकीकडे तो आनंद आहे आणि दुसरीकडे तो ईश्वराने, रामांनी, भगवान विष्णूंनी जो दिलेला रोल आहे की आता त्या अवतारात आल्यानंतर त्या लीलेचा भाग म्हणून त्यांना काही विद्या द्यायच्या आहेत, त्यांच्याकडनं राक्षसांना मारवायचंय, त्याचंही भान त्यांना आहे त्यावेळी. आणि म्हणून ते म्हणतायत की आता चल आपल्या आश्रमात आपण जाऊ, तिथे तू येशील की त्यांनी तू स्वधर्माचं आचरण करशील आणि सर्व सिद्धी तुला प्राप्त होतील. आता हेच देणार आहेत त्या सिद्धी सगळ्या, म्हणजे अस्त्र आणि काही सिद्धी ह्या रामांना विश्वामित्रांनी दिलेल्या आहेत, तर तेच देणार आहेत. पण ते म्हणत नाहीत मी देणार, सिद्धी पावसी स्वधर्मासी म्हणतायत. म्हणे ऋषी म्हणे श्रीरामासी चाल जाऊ माझ्या आश्रमासी, सिद्धी पावसी स्वधर्मासी तू सर्व कामासी निजमोक्ष. म्हणजे तुला सिद्धी मिळतील पण म्हणतात, आणि सर्व कामकामनांची शेवट जिथे होतो तोच तू आहेस हेही म्हणतायत ते तिथे. आता रामप्रभू त्या ठिकाणी आहेत आणि रामप्रभूंची भूमिका अशी आहे की हे ब्राह्मण देवता हे सर्वस्व आहेत, गुरु आहेत माझे, आणि आपलं कल्याण करून घेण्याकरता त्यांना काहीतरी प्रश्न विचारावे ही रामांची भूमिका आहे तेव्हा. आणि हेच भगवंताचं हेच कौतुक आहे किंवा हाच महिमा आहे की एका वेळी निर्गुण निराकार सर्वसाक्षी सर्वांच्या सर्व भूतांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे आणि सर्वांना ते आत्मस्वरूपाचं ज्ञान देणारे, आणि त्याच वेळी ह्या रूपात आपल्या भक्तांचं, ऋषींचं महत्व वाढावं म्हणून त्यांचं शिष्यत्व पत्करणारे, आणि तेवढंच खऱ्या प्रमाणे हे काही नाटक नाहीये श्रीरामांचं. एकाच वेळी ते लीलेचा अनुभव घेण्यासाठी शिष्यत्वही प्रकट करतायत, पुत्र ही होत आहेत. वाल्मिकी रामायणात एवढं उदाहरण, एवढं वर्णन आलंय, ह्यातही आलंय पुढे की दशरथांनी प्राण सोडले हे कळल्यावर इतके धाय मोकलून रडलेत श्रीराम. ते काही नाटक नाहीये. महाराजांच्याही चरित्रात एक प्रसंग येतो की त्यांचे जे महाराज जे महाराजांच्या मातोश्री जेव्हा समाधीस्थ झाल्या तेव्हा असं सांगतात की महाराज गडाबड लोळून रडले, म्हणजे इतकं ते प्रेम आहे माऊलीवर. म्हणूनच माता ही ईश्वरापेक्षा का मोठी ठरली, कारण ती ईश्वराची ही नियामक माता होते. अनुसूया माता असेल किंवा सरस्वती आईसाहेब असतील, कौसल्या माता असेल, यशोदा असेल, देवकी असेल, की देवाला नियम्य त्यांनी केलं, तर तो दुःखही एवढं भयंकर रामांना तेव्हा झालेलं आहे. किंवा सीता रावणाने पळवल्यानंतर सीतेसाठी जो आकांत केलेला आहे, ते शुद्ध प्रेम आहे. ते त्या प्रेमा खातर ह्या सगळ्या लीला घडत आहेत. तर इथे राम म्हणतायत की ते वनात जाणं वगैरे आपलं कर्तव्य किंवा कशा करता अवतार हे सगळं बाजूला, तिकडे आत्मोद्धाराकरता प्रश्न विचारतायत. ते वैराग्य आहे, धगधगीत वैराग्य आलेलं आहे. त्या तीर्थयात्रेचा परिणाम असा आहे की ते वैराग्य आलेलं आहे. आणि तीर्थयात्रा कराव्यात त्या ह्या कराव्यात. तीर्थयात्रा करून अमुक्या क्षेत्राला अमुक अनुष्ठान करून हजारपट फळ मिळतं म्हणून तिथून जाऊन आपण सकाम कर्म करतो सगळी, तो उद्देश नाहीये. तीर्थयात्रेला एकतर फळ जास्त मिळतं म्हणून जास्तीत जास्त आपलं नामस्मरण होईल आणि ईश्वराप्रित्यर्थ जे काही अनुष्ठान करायचंय ते होईल. आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी महाराज सांगतात, भागवत सांगताना, की तीर्थयात्रा का कराव्या, की तिथे संत महात्म्यांची भेट होऊ शकते आणि त्यांच्याकडून ईश्वराचे गुण ऐकायला मिळतात. आणि हाच ईश्वराच्या भक्तांच्या संगतीचा
महिमा इतका आहे की वाल्मिकी रामायणात पुढे आता पुढे येईल तो प्रसंग. भावार्थ रामायणात तो उल्लेख नाही आलेला, पण वाल्मिकी रामायणात असं आलेलं आहे की अ, तो अ, वाल्मिकी रामायणात आलाय की अजून कोणत्या हे करपात्री महाराजांच्या च्या प्रवचनात हा भाग आलाय की त्या भरद्वाज मुनींना जेव्हा रामचंद्र भेटतात आणि त्यांना खूप आनंद होतो, तो परमात्मा भेटला, आणि मग ते रामचंद्र सीता लक्ष्मणासह पुढे जातात. नंतर जेव्हा भरत भेटायला येतो तेव्हा ते भरताला म्हणतात की पूर्वपुण्य आणि एवढी तपश्चर्या झाल्यामुळे त्याचा सर्व जन्माचं सगळं पुण्य आणि तपश्चर्या त्याचा परिपाक किंवा परिणाम म्हणून मला राम सीता लक्ष्मण यांचं दर्शन झालं, आणि त्यांचं दर्शन झालं त्या पुण्याईने आज तुझं दर्शन होत आहे. म्हणजे ईश्वर भक्ताचं दर्शन हे ईश्वराच्या दर्शनापेक्षाही मोठं मानतायत ते भरद्वाज ऋषी. आणि तेच खरं आहे. म्हणून तुझ्या भजकांची सेवा करो कर, हाची देई वर वरदेशा, जे मोठे महाराज मागतात ते एवढा करताय. कारण ईश्वराचं दर्शन झाल्यावर ईश्वराच्या कथा ऐकायला मिळत नाहीत, ईश्वराच्या भक्ताकडनं ईश्वराच्या कथा ऐकायला मिळतात. ही त्या भक्तांची महती आहे, आणि ईश्वर त्यांचा भक्त आहे. ईश्वराच्या भक्तांचे भक्त कोण आहेत? तर ईश्वर साक्षात त्यांचा भक्त आहे. जसं की भगवान शंकर हे भगवान विष्णूंचे, कृष्णाचे, रामाचे भक्त आहेत. रामनाम ते घेतात, आणि राम रामरूपानी, कृष्ण रूपानी, भगवान विष्णू रूपानी ते आपल्याच भक्ताची म्हणजे भगवान शंकरांची भक्ती करतायत, आणि ते त्याच रूपाने आहेत. भगवान शंकर ही तेच आहेत, काही वेगळं नाही आहे ते. तर असे ते ऋषी तिथे खुश आहेत. तिथे त्यांना तो आनंद उन्मळून येतोय आतून, कारण साक्षात परमेश्वर समोर आहे. आणि राम इथे म्हणतात की मी तुम्हाला काहीतरी विचारू का ते सगळं करायच्या आधी. राम म्हणे ऋषी समर्था, काही पुसेन मनोगता, कृपा करावी कृपावंता, मी तत्वता वचनार्थी. जे गीतेत भगवान सांगतायत की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. तर ते परिप्रश्न पण कसा करावा हे भगवान दाखवून देत आहेत त्यांच्या आचरणात नाही, की नम्र झालेले आहेत. आणि प्रश्न डायरेक्ट थांबा, माझा एक प्रश्नही नाही त्याच्यासाठीही नम्रपणे म्हणतायत की एक विचारू का, एक मी मनोगत माझं तुमच्या समोर मांडू का, आणि काय विचारू का, तुम्ही कृपा कराल का माझ्यावर. आपल्या मी तत्वता वचनार्थी, म्हणजे मोक्षार्थी नाही किंवा काही अर्थ नाही, वचनार्थी, तुमच्या वचनाचा मी अर्थी आहे. मला तुमचं वचन हेच मला मिळवण्यायोग्य आता वाटत आहे. म्हणजे किती सत्पुरुषांच्या वचनाबद्दल श्रद्धा किती असावी हे स्वतः भगवान सांगतायत. महाराजांचे शब्द, एक एक शब्द, म्हणजे आपण उपासना करतो वेगवेगळ्या कार्याकरता, भक्ती करता किंवा मुक्ती करता किंवा भोग सगळे मिळवण्याकरता, आरती दूर व्हावी, आपलं दुःख दूर होण्याकरता महाराजांचे शब्द ऐकायला मिळावेत किंवा त्यांच्यातला अर्थ आपल्याला करावा, त्याचं प्रेम लागावं, याच्याकरता उपासना केली पाहिजे खरी तर. तर तेच इथे भगवान स्वतः ते करून दाखवत आहेत की मी तुमच्या वचनाचा अर्थी आहे. मला काय पाहिजे आज आयुष्यात, तर आपली वचनं, कशी वचनं की जे मला जे वाटतंय त्याच्याबद्दल काही आपला उपदेश झाला, आणि मला जी तळमळ तगमग जी जाणवते वाटते ती तुमच्याकडनं दूर व्हावी, असे भगवान साक्षात विचारतायत. भागवतात भगवान सांदीपनी ऋषींच्या कडे गेले आणि 14 विद्या 64 कला सगळ्या त्या 64 दिवसात त्यांनी आत्मसात केल्यात, एवढाच उल्लेख आहे तिथे. कशा केला, काय केलंय याचं फार तिथे वर्णन सापडत नाही, पण ते इकडे आपल्याला
हा आत्ताचा उपदेश आहे किंवा नंतर अ, सांगतीलच, म्हणजे विश्वामित्र सांगतीलच की वसिष्ठ तुला हे सांगतील, किंवा आधीही त्या तीर्थयात्रा राम करून येतात तेव्हाही त्याची स्थिती पाहून वसिष्ठ काही सांगतात. पण मुख्य रामायणा अंतर्गत खरा योग वासिष्ठ हे जे आलेलं आहे तिथे रामाला वैराग्य आलेलं आहे. आणि आता राज्य काही मला करायचं नाही हे जे म्हणतोय ते तीर्थयात्रेहून आल्यावर, त्याच्यावर वसिष्ठ जो उपदेश देतात. आणि खरं वैराग्य हे निरासक्तपणे कर्म करण्यात आहे. ह्याच्यासाठी जो ज्ञानोपदेश आहे योग वसिष्ठ हे खूप महत्वाचा ग्रंथ आहे. त्याचा अभ्यास कधी करता आला पुढे तर ते खूप चांगलं होईल. मात्र तो कठीण ग्रंथ आहे. म्हणजे अ, नाना महाराज सांगायचे की वाचनाला सुरुवात जर भक्ती ज्ञान याच्याकरता करायचे तर भागवतापासून सुरुवात करावी आणि शेवट योग वसिष्ठांनी करावा. इतका तो ग्रंथ श्रेष्ठही आहे आणि कळायलाही थोडा कठीण आहे. पण इथे नाथ महाराजांनी बराच आपल्याला कळ कळेल अशा पद्धतीने काही उपदेश आणि मुख्य म्हणजे श्रीरामांची जे वैराग्य आहे ते समोर ठेवलेले आहे. तर सुरुवातच राम प्रभू करतायत भगवान की हा देह तर याची तर फार काही शक्ती नाहीये, परिमित आहे. परमात्मा सर्वशक्तिमान आहे, तर हा देह अल्पशक्तिमान आहे. आणि अशक्त म्हणतायत भगवान इथे. आणि देहाचं कर्म आहे, काही कर्म करून सुख मिळवावं किंवा देहाचं रक्षण करावं. ते कर्मचं फळ ही फार टिकणारं नाहीये म्हणतात. आणि शिवाय या देहाच्या लोभामुळे आर्त आहे. आर्त का? कारण देह शरीर ज्याला म्हणतात, शरते इथे शरीरा, त्याचं शरण होणारच आहे. त्याला जरा, व्याधी आणि मृत्यू ह्याच्या पासून वाचवता येणारच नाहीये, असं हे शरीर आहे. त्यामुळे आर्तता आहे, दुःख आहे सतत. आणि त्याशिवाय शरीरांतर्गत जे सूक्ष्म शरीर आहे त्यालाही दुःख आहे. मनाविरुद्ध नाही झालं की दुःख आहे. देहाच्या दुःखानेही मनाला दुःख आहे आणि शिवाय मनाची वेगळी अशी दुःख आहेत, त्यांनी दुःख आहे. तर त्यामुळे ते आर्त आहे म्हणतात भगवान. देहलोभामुळे ते आर्त तो होऊन हे विषय भोगत राहतो. आणि हे विषय कसे आहेत तर विष्टे समान आहेत. अगदी जरी पंचपक्वान्न जरी सर्वात चांगला पदार्थ जरी केला आणि तो तसाच बाहेर ठेवून दिला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, तो कुजायला लागतो आणि विष्टे समान होऊन जातो. समजा तो खाल्ला वेळच्या वेळी अगदी छान लागला तरी दुसऱ्या दिवशी त्याचं विष्टेतच रूपांतर आहे. तसंच या देहाचं आहे. देह देहातनं जीवात्मा एकदा बाहेर गेला, देहातनं म्हणजे स्थूल देहातनं जर जीवात्मा बाहेर गेला तर त्या देहावर प्रेम करणारी मंडळी सुद्धा तो देह ठेवून घेत नाहीये. आणि जर ठेवून घेतला तरी मग त्याला वास येतो, मग नंतर तो कुजायला लागतो. हे सगळं त्यात होतंय. त्यामुळे ज्या देहानी देहभोग घ्यायचे तो देहही विष्ठेप्रमाणे होणार आहे. आणि जे जे भोग घेणार, कोणते कोणते भोग घेऊ शकतो आपण, हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांनी च्या द्वारे कोणते भोग तरी घेणार, कोणते भोग. काम जरी घेतला तरी ते स्त्री शरीरही मरतेच आहे. ते त्याचंही शेवटी तेही ठेवलं तर कुजणार आहे, जाळलं तर त्याचंही राख होणार आहे. आणि स्वतःचंही शरीर तसं आहे. आणि 5 ज्ञानेंद्रियांनी घेणारी सगळे स्पर्शसुख तेही जाणार आहे. दृष्टीला पडणारं जे जे आहे तेही सगळं नाशवंत आहे. तर त्यामुळे सगळेच जे भोग आहेत, सगळे जे विषय आहेत ते तात्काळ विष्टा होणार आहेत. एवढं
वैराग्य म्हणजे किती वैराग्य आहे की तो पूर्ण काळाचा जो ग्राफ आहे तो समोर आहे आणि त्या ह्याच्यात हे जे थोडस जे आयुष्य आहे, आता तेव्हाचं आयुष्य आपण आत्ताच बघितलं की दशरथच जेव्हा 66,000 वर्ष राज्य केलंय किंवा रामप्रभू जेव्हा रावणाला मारून परत आले त्याच्यानंतर 11,000 वर्ष राज्य केलेलं आहे रामप्रभूंनी. तेवढं जेव्हा आयुष्य आहे तेव्हाही ते म्हणतायत तात्काळ जाणार आहे, क्षणात संपणार आहे. हा विवेक तेव्हाच पक्का आहे तो. तर त्यामुळे ते म्हणतायत देहलोभे आर्तभूत जो विषय सेवत तो तात्काळ विष्टा होत सुख कोण येते देहसंगी. जर क्षणातच ते संपणार आहे तर त्यांनी विष्ठा होणार आहे, त्यातनं सुख काय होणार. समजा ताट वाढलेलं आहे आणि ते खायला जाईपर्यंतच त्याची विष्ठा झाली तर आपल्याला त्या ताटाजवळ जाववेल का. तर जे पुढे होणार आहे त्याचा आधीच विचार जर केला तर या देहाबद्दल त्याच्या विषयी त्याच्याद्वारे भोगता येणाऱ्या सगळ्या भोगांबद्दल आसक्ती मनात राहणार नाही. आणि हे कळण्याकरता रामप्रभू स्वतः त्या भूमिकेत जाऊन हा विचार करतायत, हा विवेक सांगतायत आपल्याला आणि विचारतायत. हा खूप मोठा विषय आहे, हा थोडा आपण डिटेलमध्ये घेऊ. कारण डायरेक्ट उपयोग आहे. हे सगळं आपण वाचताना मला वाटतंय आपण हे सगळे म्हणजे सगळेच श्लोक घेणं खूप महत्वाचं आहे. कारण ते घेताना रामप्रभू विचारतायत पण तो विचार कोणासाठी आहे तर आपल्यासाठी आहे. तर ते विचारताना आपणही तो जर विचार केला तर वैराग्याच्या दृष्टीने कुठेतरी आपल्यालाही थोडासा पुढचा मार्ग म्हणा किंवा थोडी का होईना आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे जेवढी होईल, जेवढी काही होईल ती विषयाबद्दलची आसक्ती कमी होणं आणि वैराग्याची थोडी तरी प्राप्ती ही संभव आहे. आणि रामांचं चिंतन करताना ते होणार आहे. त्यामुळे भक्ती सकट ते आपल्या मनात राहिल्यामुळे त्याचा आज इथे ऐकताना तर उपयोग होईल, पण जसं कृष्णाला जी गीता सांगितली, कृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनाला आणि कृष्ण निर्याणानंतर त्यांना ते दुःख झालं. धर्मराजांना ते सांगतायत कृष्ण निर्याणाची गोष्ट आणि तेव्हा ते प्रेम सगळं बाहेर आलं, दुःखाने सगळे प्रारब्ध क्षय झाला आणि ते ज्ञान प्रकट झालं. तसं आज हे ऐकून ठेवलं आपण, आज ते तसाच मनापासून विचार केला जर आपण तर कुठेतरी नंतर ते आपल्याला आत्ताही उपयोगी येईल आणि कुठेतरी नंतर ते पूर्णपणेही उपयोगी येईल. आणि त्याकरताच एवढ्या करुण भावानी आपल्या लेवलला येऊन रामप्रभूंनी हे वर्णन केलंय आणि दया करून नाथ महाराजांनी आपल्याला हे आपल्याकरता लिहून ठेवलंय. आणि अगेन परत भगवंतांनीच पुन्हा अवतार घेऊन पुन्हा पुन्हा प्रवचनातनं ह्या भावार्थ रामायण वाचावं हे आपल्याला सांगितलंय. तर त्यामुळे आपण हे थोडं एक एक सगळे श्लोक घेऊ आपण. तर आता 2-3 श्लोक आपले त्याचं डिस्क्रिप्शन झालंय तेही वाचू. राम म्हणे ऋषी समर्था काही पुसेन मनोगता कृपा करावी कृपावंता मी तत्वता वचनार्थी देह आता इथे तत्वता वचनार्थी म्हणजे वचनार्थी मी आहे पण तत्वता आहे. तत्वता म्हणजे तत्वानी म्हणजे तत्वा करताही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मूळ तत्व जे सच्चित आनंद ते जाणून घेण्याकरता आणि या दुःखमय जे शरीर आहे त्यापेक्षा वेगळं जे शाश्वत सुख जे आहे, जे सच्चित सुखघन मायातीत असं जे स्वरूप आहे, दिगंबराच्या अर्थात ते आलेलं आहे. तर ते स्वरूप तिथपर्यंत जाण्याकरता मी आपलं वचन मला ऐकायचं हे राम म्हणतायत. पुढे राम म्हणतायत देवत व अत्यंत अशक्त देहकर्म तेही नाशवंत कर्म फळते क्षयभूत सुख कोण इथं देह संगे. इथे सुख काय आहे देहात,
बरोबर राहताना सुख काय आहे? म्हणजे वैराग्य फक्त विषयांचं नाही, देहाचंही वैराग्य आहे. म्हणजेच देह म्हणजे मी नाही हाही तिकडे विवेक पूर्ण आहे तिथे. देहलोभे आर्तभूत जो विषय सेवित तो तात्काळ विष्टा होत सुख कोण येथ देह संगे. म्हणजे देहही विष्टा होतो, देहाचे विषयही विष्ठा होत आहेत. त्यामुळे या देहसंगाने सुख कोण, कोणाला सुख मिळालं आणि काय सुख इथे, काहीच सुख नाहीये. पुढे म्हणतायत श्रीराम प्रभू, देही काळ लागला नित्य क्षयो करी अहोरात्र शेकी भोगवी जन्म मरणावर्त सुख कोण येते देह संगे. कायम ते पद आहे ना, काळ देहासी आला खाऊ, तसं येते की सतत तो काळ आपला देहाला खातोय. ही जर भूमिका राहिली, एक एक क्षणानी आपण वाढदिवस साजरे करतो, पण ते वाढदिवस आहेत का ते मृत्यूला एक एक वर्ष आपण जवळ येतोय याची जाणीव आहे. ही जर जाणीव राहिली क्षणाक्षणानी, आधीचा क्षण गेला तो गेलाच, तो परत येणार नाहीये. या देहाचं ही एक एक क्षणाला कित्येक हजारो पेशी नाश पावतायत, नवीन पेशी उत्पन्न होत आहेत, पण जसं जसं वय वाढतं तसं नाश पावणाऱ्या पेशीची संख्या वाढत जाते. आपले जे न्यूरॉन्स जे आहेत, ज्यांनी आपल्याला बुद्धी आपली प्रकाशित राहते, देहाचा तेवढा उपयोग आहे आपल्याला की मनुष्य देहात ती बुद्धी आपल्याला देहाच्या माध्यमातून वापरता येते. त्या ते न्यूरॉन्स तयार होण्याची जो रेट आहे आणि तो ते मरण्याचा जो रेट आहे, तर पहिल्या 5 वर्षात ते नुसते तयार होत राहतात. 5 ते 25 वर्षापर्यंत हळूहळू मृत्यू त्यांचा व्हायला लागतो आणि नवीन होत राहतात. 25 वर्षापर्यंत साधारण आहे हे, प्रत्येकाच्या बाबतीत तसं असेल असं नाही, आणि योगाभ्यासाने ते रिव्हर्सही करता येतं, ती गोष्ट वेगळी. पण सर्वसाधारण माणसाकरता आहे हे, मेडिकल डॉक्टर कडनं समजून घेतलेली ही गोष्ट आहे की 25 वर्षानंतर 25व्या वर्षी त्या न्यूरॉन्सचा तयार होण्याचा जो वेग आहे आणि मृत्यूचा वेग हा सारखा असतो. म्हणूनच ती पूर्ण वाढ 25व्या वर्षी धरली जाते. म्हणूनच 25व्या वर्षी विवाहाचं वय का की पूर्ण वाढ. आता याच्यापेक्षा जास्त काही न्यूरॉन्स तयार होणार नाहीत आणि त्याच्यानंतर न्यूरॉन्सच्या मृत्यूचा वेग हा त्यांच्या जन्माच्या वेगापेक्षा जास्त वाढत वाढत जातो. आणि मग आपण पुढे पुढे साठी बुद्धी नाठी म्हणतात. म्हणजे तो ती बुद्धीचा ऱ्हास व्हायला लागतो. तर त्यामुळे मग नुसता देहच नाही, या देहात सगळ्याच देहांचा विचार करतायत रामचंद्र. कारण वसिष्ठांकडनं वेदाभ्यास तर झालेलाच आहे. त्यामुळे पाचही देहा जे आहेत ते नाशवंत आहेत आणि काळ नित्य मागे लागलेला आहे. आता ही जाणीव पुन्हा पुन्हा आपण हे बघतोय की हे ते ज्या दृष्टीने बोलले त्या दृष्टीने आपण आता हे ऐकतानाही विचार करायचा आहे. आणि तो विचार जर कायम राहिला की सतत एकेका क्षणाने हे शरीर जातंय, त्यामुळे राम नाम घेणार कधी आपण? इतकी ती तळमळ लागलेली आहे. आग लागलेल्या घरातनं जसा माणूस काही न विचार करता बाहेर पडतो, त्या वैराग्याने त्या परमात्म्याकडे धावता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्याकरता हे वर्णन रामप्रभूंनी केलेला विचार आपण जर करता आला तर तो फायदेशीर आहे. देहलोपे आर्तभूत तो विषय सेवत तो तात्काळ विष्टा होत सुख कोण येत देह संगे. देहलोक हा, देही काळ लागला नित्य क्षयो करी अहोरात्र शेखी भोगवी जन्म मरणावर्त सुख कोण येते संगे. शरीर हळूहळू क्षय होतय पण थांबत नाही. मी मोठा,
माझा हा सगळा कारभार किंवा मी एवढं केलंय, अजून कोणाला मी काय सांगतोय, ज्ञान देतोय, माझा बिझनेस वाढवतोय, पैसा कमवतोय, जे काय असेल, ज्याच्या ज्याचा म्हणून आपण अभिमान ठेवतो, शेखी मिरवतो, त्या शेखीने पुन्हा पुन्हा जन्म मरणात येतो आणि पुन्हा पुन्हा तो देहाचा संबंध भगवान शंकराचार्य म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे सगळं चालू आहे. आणि मग भगवंताचं नाम कधी घेणार आपण? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते म्हणतात शंकराचार्य. एवढं समजून सुद्धा आपण गोविंदाचं त्या नाव घेत नाही, तर आता तरी हे मूढमती म्हणून शंकराचार्य म्हणतात. तसंच प्रभू